कुरकुरीत कमी तेलकट रेशनच्या तांदळाचे खिचे पापड 3 पट 4 पट फुलणारे आवडतात सर्वांनाच, पण पापड वाळले की त्याला चिरा पडतात, कारण पीठ किती शिजवायचं याचा अंदाज येत नाही। तांदळाचं पीठ कसं तयार करायचं, पिठाची खिशी कशी घ्यायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आहे। व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला असला तरी नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तांदळाचे पापड बनवण्यासाठी 1 किलो जाडा तांदूळ घेतलेला आहे। रेशनिंगचा आपण घेतला तरी चालेल किंवा कोणताही जाडा तांदूळ आपण घ्यायचा आहे। तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून 2 दिवस भिजत ठेवायचा आहे। तांदूळ 2 ते 3 पाण्याने असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून याला 2 दिवसासाठी भिजत ठेवू। 2 दिवस तांदूळ चांगला भिजवून पाण्यामध्ये वाळवून असा गिरणीमधून बारीक दळून आणलेला आहे। याचे आपण आता तांदळाचे पापड बनवायचे आहेत। तांदळाचे पापड बनवण्यासाठी यामधलं आपण 2 वाटी तांदळाचं पीठ घेऊ। छान असं बारीक गिरणीमधून आपण दळून आणायचं आहे। गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, यामध्ये घालू आपण पाणी। तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपल्याला 1.5 पट पाणी घ्यायचं आहे। तर 1 वाटीसाठी 1.5 वाटी असं 2 वाटीसाठी 3 वाटी आपल्याला पाणी यामध्ये ठेवायचं आहे। तीन वाटी पाणी आपण यामध्ये ठेवू। तांदळाचे पापड बनवण्यासाठी हे साहित्य आपल्याला लागेल। पांढरे तीळ घेतलेले आहे, काळी मिरी घेतलेली आहे, ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पापड खार, मीठ व जिरे हे सर्व आपल्याला साहित्य पापड बनवण्यासाठी लागतील। तर यामधलं आपल्याला मिरी व मिरच्या मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। 10 ते 12 मिरच्या ओल्या मिरच्या यामध्ये घालू व मिरी आपल्याला घालायची आहे 1 चमचा। मिरी आपण यामध्ये 1 चमचा घालू। मिरीमुळे छान अशा आपल्या पापडांना चव येते व ते खाताना एकदम छान लागतात, म्हणून यामध्ये मिरी पण आपण घालायची आहे। मिरच्या व मिरी आपण आता मिक्सरला वाटून घेऊ। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, यामध्ये घालू आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ घालायचा आहे, 1 चमचा मीठ। पापड खार आपण घालणार आहे त्यामुळे मीठ थोडं आपण कमी घालायचं आहे। नंतर यामध्ये घालू 1 चमचा पापड खार, ओली मिरची व मिरीची पेस्ट यामध्ये घालू। आता यामध्ये घालू तांदळाचं पीठ। असं चांगलं लाटण्याने एकजीव करून घेऊ। लाटण्याने असे एकजीव केल्यानंतर 2 मिनिटांसाठी झाकण झाकून याला वाफ देऊ। 2 मिनिटांनंतर पीठ पुन्हा एकदा हलवून घेऊ। छान अशी पिठाला वाफ बसलेली आहे। आता आपण गॅस बंद करू। पीठ आता बुट्टीमध्ये काढून घेऊ किंवा परातीत। सर्व पीठ एका पाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। तांब्याला थोडंसं पाण्याचा हात लावून आपण पीठ असे मळून घ्यायचं। गरम गरमच पीठ असतं त्याच्यामुळे आपण तांब्याने किंवा ग्लासने असं त्याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला पाणी लावायचं, जास्त लावायचं नाही, पण आता ते मळून घेऊ। थोडं हाताला असं पाणी लावूनच असं पीठ मळून घेतलेलं आहे। तेलाचा वापर आपण या ठिकाणी करायचा नाही। तेल लावलं की आपल्या पापडांना वास येतो व ते वर्षभर चांगले टिकत नाहीत, कडवट लागतात, म्हणून आपण तेलाचा वापर या ठिकाणी करायचा नाही। आता या पद्धतीने आपण त्याच्या गोल अशा लोळ्या करून घेऊ। पिठाच्या लोळ्या आपण आता चाळणीवरती उकडण्यासाठी ठेवू। पाणी छान असं गरम झालेलं आहे। आता यावरती आपण पीठ उकडत ठेवू। चाळणीला पाणी लावून घ्यायचं आहे, तेल लावायचं नाही, पाण्याचाच आपण या ठिकाणी वापर करायचा आहे। यावरती ठेवू चाळण, पिठाच्या लोळ्या यावरती उकडत ठेवू। हवा जाऊ नये या पद्धतीने यावरती झाकण झाकायचं आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी चांगले पीठ शिजू द्यायचं आहे। साईडला वाफ अशी जाऊ नये म्हणून यावरती काहीतरी वजनदार आपण ठेवायचं। तर 20 मिनिटांनंतर छान असे पीठ शिजलेलं आहे। पीठ आपण पाहू शकता की एकदम तेलकट असे पीठ झालेले आहे। तर आपल्याला शिजले का नाही ते पीठ बघण्यासाठी सुरीला थोडेसे पाणी लावून आपण यामध्ये सुरी घुसवून बघायची आहे। सुरीला पीठ चिकटलं नसलं की आपण समजायचं की पीठ शिजलं। आपण आता गॅस बारीक करायचा आहे व आपल्याला यामधले 2-2च गोळे काढून घ्यायचे आहे। 2 गोळे काढून पुन्हा आपण हे झाकण झाकून असेच पीठ आपल्याला ठेवायचं आहे। एकदम गॅस बारीक करायचा, पीठ आपले चिकटून म्हणून थोडेसे अगदी थोडेसे पिशवीला तेल लावायचं व या पिशवीमध्ये आपण 2-2 गोळे घालून पिशवीमध्ये आपण 2 गोळे घातलेले आहेत तेव्हा असं लाटण्याने ते लाटून घ्यायचं।
पूर्ण एकजीव आपलं असं पीठ आपण करून घ्यायचं आहे। पूर्ण एकदम मलमलीत आपलं पीठ झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचं। आता हे आपण पिशवीमधून काढून घेऊ। हे आता आपण असं गोल करून घेऊ। छान असं आपलं पीठ शिजलेलं आहे। आपल्याला मोठे लहान आपल्या आवडीनुसार आपण गोळे करून घ्यायचं। अगदी थोडेसे एकदाच आपण हाताला तेल लावायचं आहे। गरम गरमच आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत। हे आता गोळे झालेले आहेत। गोळे आता सर्व गोळे एका प्लेटमध्ये ठेवू। 2 प्लास्टिकचे कागद असे मी घेतलेले आहेत कट करून, ह्याला थोडेसे तेल लावू। एकदाच आपल्याला तेल लावायचं आहे। यावरती असा गोळा ठेवून घेऊ। अशा पद्धतीने आपण पापड लाटू। एवढा पातळ आपल्याला पापड पाहिजे आहे तेवढा आपण लाटू शकता। मशीनवरती आपण जर पापड बनवले तर हे पापड जाड होतात, म्हणून असे लाटण्याच्या साहाय्यानेच आपण हे पापड बनवून घ्यायचे आहेत। छान असा मोठाच्या मोठा आपला पापड झालेला आहे। तो आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ। दुसराही पापड आपण आता लाटून घेऊ। आपल्याला पापड बनवताना पापड खारचं प्रमाण अतिशय योग्य ठेवायचं आहे। पापड खार जर आपला जास्त झाला तर पापड आपले लालसर होतात, म्हणून योग्य प्रमाणातच आपल्याला पापड खार घालायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत। जर आपल्याला पीठ भिजवून दळून आणणं शक्य नसेल तर आपण जे भाकरी बनवण्यासाठी पीठ आणतो तांदळाचे दळून, त्याचेही पापड छान होतात। पापड खार घातल्यामुळे पापड आपले एकदम खुसखुशीत होतात, तर आपल्याला भिजतही घालण्याची गरज नाही। तांदूळ जर आपले खातेले जर पांढरे शुभ्र असतील तर आपल्याला ते भिजत पण घालण्याची गरज नाही। अतिशय खुसखुशीत होतात। मिरी व मिरचीचा वापर केल्यामुळे छान असे फुकणीगत आपले हे पापड लागतात, म्हणून यामध्ये थोडीशी मिरची व मिरीचा आपण वापर करायचा आहे। मुलांनाही खूप आवडतात। या पद्धतीने सर्व आता आपण पापड लाटून घेऊ। जर पीठ जरा थोडे कच्चे राहिले तर वाळल्यानंतर पापड चिमतात, म्हणून चांगले असे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने पापड तयार करून आपण उन्हामध्ये वाळवायचे आहेत। तुम्ही सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।